विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम या चॅप्टरमधील जे ऑपरेटिंग सिस्टीमच्या सर्व्हिसेस आहेत त्या पाहिल्या आहेत. त्यातील 3 ज्या आहेत त्या मेन इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट आणि मेमरी मॅनेजमेंट. त्यातील आपण आधी बघू इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. ओके, बघा कन्सेप्ट रिलेटेड टू इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. त्यात 2 मॉड्यूल्स आहेत इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटमध्ये, फाईल सिस्टीम आणि डिव्हाइस ड्राईव्ह. बघा, फाईल सिस्टीम is the IAM allows the user to define files and directories and allocate or delocate the disk space to each file. A file is collection of related information. Data may be numeric, alphabetic or alphanumeric. बघा, तुम्हाला जर फाईल जर स्टोअर करायची असेल तर त्याच्यासाठी काय हवा? स्पेस. आणि तो स्पेस अलोकेट करून देणं हे काम कोणाचं आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचं. ओके, एखादी फाईल जर डिलीट करायची असेल तर ती फाईल डिलोकेट करून द्यायचं काम कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टीम. डिलोकेट म्हणजेच काय की एखाद्या फाईलला तुम्हाला डिलीट करायचं असेल म्हणजे त्याचं स्पेस काय होईल? फ्री होईल. बघा, डेफिनेशन ऑफ फाईल काय आहे? अ फाईल इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. एका फाईलमध्ये तुम्ही मल्टिपल डेटा स्टोअर करू शकतात. तर त्याच्यात काय आहे? डेटा मे बी न्यूमरिक, अल्फाबेटिक और अल्फान्यूमरिक. म्हणजे तुमची जी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते फाईलमध्ये ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये असते? एक तर न्यूमरिक असेल, एक तर अल्फाबेटिक असेल किंवा अल्फान्यूमरिक असेल. ते फाईल इज अ सिक्वेन्स ऑफ बिट्स, बाइट्स, लाईन्स और रेकॉर्ड्स. बिट्स म्हणजेच काय? आपल्याला माहिती आहे कम्प्युटर सिस्टीम जे आहे त्यात कम्प्युटर सिस्टीमला फक्त बायनरी लँग्वेज कळते. आणि बायनरी लँग्वेज म्हणजेच काय? 0 आणि 1. ओके, 0 आणि 1 म्हणजेच बिट्स, 2च बिट्स असतात, 0 आणि 1. 8 बिट म्हणजेच 1 बाईट. ओके, ते पद्धतीने फाईलमध्ये लाईन्स आणि रेकॉर्ड्स या पद्धतीचा जो डेटा असतो, इन्फॉर्मेशन ती स्टोअर केली जाते. दॅट इज द फाईल. बघा, फाईलचे 2 प्रकार आहेत. फर्स्ट वन इज द टेप बेस आणि डिस्क बेस. ओके, टेप बेस सिस्टीम आणि डिस्क बेस सिस्टीम. त्यात आपण पहिली पाहू टेप बेस सिस्टीम. अर्ली फाईल सिस्टीम वेअर टेप बेस. दे आर सिंपल बट इनइफिशियंट. ओके, physically reels are large but most of the files are small, so number of files are stored on the tape. पूर्वी काय असायचं की तुम्ही बघा कॅसेट असायच्या तुमच्याकडे, ते टेप बेस असायच्या. जर आपण ती रेडिओ किंवा ते चालू केलं त्याच्यात जर टाकली तर ते गोल फिरल्यानंतर जसा जसा तुमचा तो रील्स असा तो फिरायचा तसे तुम्हाला गाणे ऐकायला मिळायचे. ओके, किंवा तसा तुम्हाला तुमचा मूवी बघायला मिळायचा. त्या पद्धतीने आता काय निघाली आहे? डिस्क निघाली आहे. त्या डिस्क मध्ये सेक्टर्स आणि ट्रॅक असतात, ते आपण पुढे बघूच. ओके, बघा, फाइंडिंग अ फाईल ऑन द टेप इज टाइम कन्झ्युमिंग. अनदर प्रॉब्लेम वॉज रिगार्डिंग मॉडिफिकेशन ऑफ अ फाईल. इफ अ फाईल इज टू बी मॉडिफाईड इट रिक्वायर्स कॉपिंग द एंटायर टेप ओव्हर. बघा, हा ड्रॉबॅक आहे टेप बेस सिस्टीमचा. कसं की आपल्याला एखाद्या फाईलमध्ये जर मॉडिफिकेशन करायचे असतील, काही चेंजेस करायचे असतील, तर तुम्हाला एका फाईलमध्ये चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला पूर्ण तो टेप कॉपी करावा लागायचा. आणि टेप खूप लार्ज असायचा. तुम्हाला माहितीच असेल, आपण लहानपणी असं काढून त्याला ओढायचो. ओके, त्याच्यात एक पट्टी निघायची तर ती फिजिकल रील्स असायचा. तो रील्स खूप लार्ज असायचा आणि त्याच्यावर काय होतं? अशा टप्प्याटप्प्याने फाईल स्टोअर केलेल्या असायच्या. मग 100 फाईलमधून जर एका फाईलमध्ये चेंजेस करायचे असतील तर तो पूर्ण रील आपल्याला कॉपी करावा लागायचा. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. ओके, दुसरी सिस्टीम आहे डिस्क बेस सिस्टीम. द प्रॉब्लेम विथ द टेप बेस सिस्टीम आर रिझॉल्व विथ द डिस्क बेस सिस्टीम. इन डिस्क बेस सिस्टीम अ डिस्क इज यूज. अ डिस्क इज डिवायडेड इंटू ट्रॅक्स. म्हणजे जी आपली आता कॉम्पॅक्ट डिस्क आपण जे यूज करतो ती कशात डिवाइड केलेली असते? ट्रॅक्स मध्ये. ओके, मल्टिपल सेक्टर्स असतात. आणि बघा, अ सेक्टर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द इन्फॉर्मेशन विच कॅन रीड फ्रॉम ऑर रिटर्न टू द डिस्क. म्हणजे एक सेक्टर जो स्मॉलेस्ट पार्ट आहे इन्फॉर्मेशनचा तो आपण आपल्या डिस्क वरून रीड आणि राईट करू शकतो. ओके, मल्टिपल ट्रॅक्स जे आहेत ज्याच्यावर तुमची इन्फॉर्मेशन किंवा फाईल स्टोअर केलेली असते. आणि आपण फाईलची डेफिनेशन पाहिली की फाईल इज द कलेक्शन ऑफ द इन्फॉर्मेशन. The number of tracks varies from one drive to another. Each track is further divided into sectors. म्हणजे एक ट्रॅक जो गोल ट्रॅक असणार आहे तो गोल ट्रॅक तुमचा मल्टिपल सेक्टर्स मध्ये डिवाइड केलेला असेल. तुम्ही फिगर मध्ये पाहू शकतात. बघा,
जे तुमचे गोल ट्रॅक आहे तो गोल ट्रॅक हा 7 सेक्टर्स मध्ये डिवाइड केलेला आहे. ओके, म्हणजे स्पेसिफिक ट्रॅकवर तुमची इन्फॉर्मेशन किंवा फाईल स्टोअर केलेली असते. आणि टेप बेस मध्ये काय होतं, तुम्हाला कॉपी जर करायची असेल एखादी फाईल तर तुम्हाला पूर्ण रील जो असायचा, पूर्ण टेप तो कॉपी करावा लागत होता. पण याच्यात काय आहे, डिस्क मध्ये एक स्पेसिफिक ट्रॅकवर जर तुमची फाईल सेव्ह असेल, स्टोअर असेल, तर तो पर्टिक्युलर ट्रॅकच तुम्हाला कॉपी करावा लागेल, म्हणजे तुम्हाला जर मॉडिफाय करायचा असेल तर. ओके, नाउ फाईल ऑपरेशन्स. इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट जे सिस्टीम कॉल्स प्रोव्हाइड करतात त्यापैकी बघा, क्रिएट, राईट, रीड, रिवाइड अँड डिलीट फाइल्स. दीज आर द सिस्टीम कॉल्स which are provided to operating system through the information management. First one is the creating a file. Two steps are necessary to create a file. First, space in the file system must be found for the file, and second and one is the an entry for the new file must be made in the directory. बघा, दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत क्रिएटिंग अ फाईल साठी. जर तुम्हाला फाईल क्रिएट करायची असेल तर त्यासाठी स्पेस फ्री पाहिजे. ओके, आणि दुसरं म्हणजेच की ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला ती फाईल स्टोअर करायची आहे त्या फोल्डरमध्ये ही जागा आहे का हेही चेक करावं लागतं. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुसरं म्हणजे रायटिंग अ फाईल. टू राईट अ फाईल, अ सिस्टीम कॉल इज मेड स्पेसिफाईंग बोथ द नेम ऑफ द फाइल्स अँड द इन्फॉर्मेशन टू बी रिटर्न टू द फाईल. इथेही दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्या फाईलमध्ये तुम्हाला काहीतरी रिटर्न करायचं आहे त्या फाईलचं नाव इथे गरजेचं आहे. म्हणजे फाईलचं नेम दिलं, ती फाईल तो सर्च करेल. इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे ऑपरेटिंग सिस्टीमने, त्या फाईलचं नेम तो सर्च करेल. आणि ज्या फाईलला सर्च केल्यानंतर तुम्हाला त्यासोबत जे कंटेंट त्या फाईलमध्ये, जी सर्च केलेली फाईल आहे तिच्यात जे कंटेंट लिहायचे आहेत ते कंटेंटही तुम्हाला त्यासोबत द्यायचं आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन जी आहे ती सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे. ओके, third one is reading a file. To read from a file, a system can specifies the name of the file and where the next block of the file should be put in the memory. जर तुम्हाला एखाद्या फाईल मधून जर रीड करायचं असेल तर दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट म्हणजे तुम्हाला काय, ज्या फाईल मधून रीड करायचं आहे त्या फाईलचं नाव तुम्हाला इनपुट द्यावं लागेल आणि तिथे एक पॉइंटर असेल की जो तुमच्या फाईल मधले जे ब्लॉक असतील तो पॉइंटर नेक्स्ट ब्लॉकला पॉइंट करेल आणि एक एक जे ब्लॉक्स असतील ते तुमच्या मेमरीमध्ये लोड करेल. ओके, पुट करेल. Fourth one is the rewind a file. A file directory is searched for appropriate entry and current file position is reset to the beginning of the file. एखादी फाईल जर तुम्हाला रिसेट करायची असेल आणि ती जर तुम्हाला बिगिनिंगला आणायची असेल तर त्यासाठी रिवाइंड फाईल ऑपरेशन युजफुल असतं. Fifth one is the delete a file. To delete a file, the directory is searched for a file name. Having found the directory entry, we release all the file space and invalidate the directory entry. एखादी फाईल जर डिलीट करायची असेल तर त्यासाठीही तुम्हाला फाईल नेम जे आहे, ज्या फाईलला तुम्हाला डिलीट करायचं आहे ते फाईलचं नाव गरजेचं आहे, ते इनपुट द्यावं लागतं. बघा, फाईल जेव्हा डिलीट करतात तुम्ही तर तुमचं स्पेस जे आहे ते फ्री होतं. ओके, आता तुम्ही जर तुमचा मोबाईल जर तुम्हाला वॉर्निंग देत असेल की इन सफिशियंट मेमरी, तर तुम्ही काय करतात, इमेजेस असतील, मूवीज असतील, ते काय करतात, डिलीट करतात. म्हणजेच तुम्ही तुमचा डेटा जो आहे तो डिलीट केल्याने प्रोसेस जी असते त्याला काय म्हणतात, डिलोकेशन. ओके, आणि दुसरे फोटो किंवा मूवी जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही अलोकेशन करता आहेत. ते त्यांना स्पेस अलोकेशन करून देत आहे. आणि जे विनाकारणचे जे गोष्टी आहेत आपल्या मोबाईलमध्ये त्या आपल्याला डिलीट जर करायच्या असतील तर तुम्ही काय करताय, स्पेस फ्री करून देत आहेत, म्हणजे डिलोकेशन करून देत आहे. ओके, next one is the last device drive. The routines which perform input and output are important. Each input or output device has its own characteristics requiring careful programming. Each different type of device has its own drive. बघा, प्रत्येक डिव्हाइसला एक ड्रायव्हर असतो. ओके, जर आपण कारचा जो ड्रायव्हर असतो तो काय करतो, पूर्ण कार हँडल करतो. म्हणजेच काय, आपले जे काच असतील किंवा जे
म्हणजे गिअर असतील, सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमचं ड्रायव्हर सगळं हँडल करतो कारचं. त्याच पद्धतीने प्रत्येक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला एक स्पेसिफिक ड्रायव्हर असतो. तो काय करतो, त्या ड्रायव्हरला मॅनेज करतो. ओके, डिव्हाइस ड्रायव्हर. आता आपण जर घेतलं प्रिंटर, तर प्रिंटरचे जे ड्रायव्हर्स असतात ते स्पेसिफिक असतात. ते काय करतात, तर त्या डिव्हाइसचं जे ओन स्पेसिफिकेशन असतं किंवा त्याचं जे वर्किंग असतं त्याला ते हँडल करत असतं. ओके, त्याच्या रूटीन्स आणि फंक्शन्स असतात, त्या पद्धतीने ते वर्क करत जातं. ओके, each input or output device has its own characteristics requiring careful programming. प्रत्येक डिव्हाइसला त्याचे स्पेसिफिक ड्रायव्हर्स असतात आणि त्याच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात म्हणजे प्रत्येकाच्या. ओके, या ठिकाणी आपलं इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटच्या ज्या कन्सेप्ट होत्या त्या संपलेल्या आहेत. नंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू प्रोसेस मॅनेजमेंट. ओके.